रक्त नाल्यांमध्ये न वाहता माणसांच्या नसांमध्ये वाहिलं पाहिजे हा दिव्य संदेश देत संत निरंकारी मिशनच्या वतीनं ठाण्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरात 232 निरंकारी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। संत निरंकारी मिशनच्या प्रमुख माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक प्रबोधनासोबतच सामाजिक कल्याणाचे उपक्रम मोठ्या प्रमाणात राज्यासह देश विदेशात राबवले जात आहेत। याचाच एक भाग म्हणून संत निरंकारी सत्संग भवन गणेशवाडी येथे या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे ब्रह्मज्ञान प्रचारक मिथिलेश कुमारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत परमात्म्याच्या प्रार्थनेने करण्यात आलं। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा विधी विभागाचे सचिव रवींद्र पाजणकर, उथळसर प्रभाग समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, नगरसेविका मालती पाटील, माधुरी मेटांगे यांच्यासह निरंकारी मंडळाचे इतर प्रबंधकीय पदाधिकारीही उपस्थित होते। उपस्थितांनी संत निरंकारी मिशनच्या या मानवतावादी कार्याचं भरभरून कौतुक केलं। संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरात युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। तर संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांनी रक्त संकलनाचं कार्य केलं। रक्तदानासाठी आलेल्या दात्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली होती। सेक्टर संयोजक सुभाष भोसले, मुख्य डॉक्टर RS यादव आणि रवींद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक ठाणे आणि कोपरी सेवा दल युनिटच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या संपन्न झालं। संत निरंकारी मिशनच्या माध्यमाने नेहमीच अतिशय स्तुत्य आणि समाजोपयोगी कार्यक्रम हे घेतले जातात। आज या इकडे रक्तदान शिबिराला येणारी गर्दी बघून खरं तर अचंबाच होतो, कारण रक्तदान शिबिराला लोकांना आणावं लागतं। पण या इकडे मिशन बरोबर जोडलेले प्रत्येक कार्यकर्ता याच्यामध्ये जी डिसिप्लिन आहे, जी डेडिकेशन आहे, समाजासाठी करण्याचं काम, ज्या पद्धतीने गुरूंनी दिलेली प्रेरणा ही दृष्टीने ते काम करत असतात। त्याच्यामुळे संत निरंकारी मिशनच्या बरोबर खरं तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये जोडल्या जाण्याचं एक सौभाग्य मला भेटतं। हेच मी याच्यासाठी मिशनचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो।